संपूर्ण देशभरात गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याने बुलढाणा जिल्ह्यात देखील नागरिकांनी गॅस सिलेंडर एजन्सीसमोर रांगा लावत गर्दी केली. मात्र बुलढाणा जिल्ह्यात घरगुती गॅसचा कुठलाही तुटवडा नसून दिवसाला सरासरी 10,000 गॅस सिलेंडरची मागणी आहे. सध्या 25,000 पेक्षा अधिक सिलेंडर उपलब्ध असून नियमित पुरवठा सुरू आहे. तर गॅस सिलेंडर संदर्भात समाज माध्यमांवर अफवा पसरवणाऱ्यावर कडक कारवाईचा इशारा जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. सद्यस्थितीत आपल्या जिल्ह्यात गॅसचा पुरवठा नियमित सुरू आहे. आपल्याला पूर्ण जिल्ह्यामध्ये 10,000 सिलेंडर आपल्याला दररोजचा लागतात आपल्याला, आणि आपल्याकडे जवळपास 25,000 सिलेंडरचा साठा आहे आणि दररोजची पण आपल्याकडे आवक सुरू आहे. त्यामुळे तुटवडा आपल्या जिल्ह्यामध्ये कुठेही नाही सद्यस्थितीत. व्यावसायिक गॅसची सद्यस्थिती, व्यावसायिक गॅस वितरण सध्या थांबवलेलं आहे, पण पुरवठा काही दिवसांनी तो पण शासनाच्या आदेशानुसार पुढील आदेशानुसार सुरळीत होईल. पेट्रोल डिझेल पण आपल्याकडे सध्या सुरळीत सुरू आहे. पेट्रोल डिझेलचा साठा कुठेही नाही. जिल्हाधिकारी महोदय यांच्या वतीने मी आवाहन करतो की काही समाजकंटकांकडून गॅसचा तुटवडा आहे असं भासवलं जात आहे, परंतु अशी कोणतीही परिस्थिती नाही. नागरिकांनी पॅनिक होण्याची आवश्यकता नाही. काही गॅसच्या साठेबाजीबाबत काही तक्रारी असतील तर त्यांनी जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधावा. त्यांच्यावर नियमानुसार कारवाई केली जाईल.